हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आणि आज आपण गाजर केक तयार केलेला आहे, तो आज आपण बघणार आहे। केक तयार करण्यासाठी आपण पहिल्यांदा 1 कप दूध घेतलेले आहे, अर्धा कप तेल घेतलेले आहे, अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स घेतलेले आहे आणि अर्धा चमचा व्हिनेगर घालून एकत्र मिक्स करून घेत आहे। हे आपल्याला एकत्र मिक्स करून 5 मिनिटे ठेवून द्यायचे आहे। यामध्ये 1 वाटी पिठी साखर घालत आहे। गाजर केक आपण इडलीच्या कुकरमध्ये करणार आहे, त्यासाठी आपण कुकर गरम करायला ठेवलेला आहे। यामध्ये आता आपण आटा म्हणजेच गव्हाचे पीठ 2 कप घालत आहे। यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा आपण बेकिंग सोडा घालत आहे। हे सर्व मिश्रण आपण एकत्र चमच्याने मिक्स करून घेत आहे। या पातेल्यात आपण केक शिजवून घेणार आहे, त्याला तेल पुसून घेतलेले आहे आणि गव्हाचे पीठ सगळीकडे लावून पसरवून घेतलेले आहे। गाजर केक आपण तयार करत आहे, त्यासाठी आपण छोटी 4 गाजरे किसून घेतलेले आहेत, म्हणजेच 2 वाटी गाजराचा किस घेतलेला आहे। यामध्ये 2 चमचे दूध घालून आपण एकत्र मिश्रण मिक्स करून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपण गाजर केक तयार करण्यासाठी मिश्रण तयार करून घेतलेले आहे। आता तयार केलेले मिश्रण आपण ज्या पातेल्यामध्ये केक शिजवून घेणार आहे त्या पातेल्यामध्ये काढून घेत आहे। बदाम आणि काजूचे तुकडे बारीक केलेले आहेत, ते आपण आता केकवरती लावून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपण गाजर केक तयार करण्यासाठी केकचे मिश्रण तयार करून घेतलेले आहे। बारीक गॅसच्या आचेवरती आपण केक शिजवून घेणार आहे। तर पहिल्यांदा 30-35 मिनिटे झाल्यानंतर मी केक शिजला आहे की नाही ते चेक करून घेतलेले, पण केक अजून जरा कच्चा होता, म्हणून परत झाकण ठेवून अजून 10 मिनिटे केक शिजवून घेतलेला आहे। तर केक शिजण्यासाठी आपल्याला 45 मिनिटे लागलेली आहेत। तयार करून घेतलेला केक आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। पण माझ्या वैष्णवीला केक तयार झाला की कधी खाते असं होतं, त्यामुळे तिने गरम गरमच केक मला कापायला सांगितलेला आहे। त्यामुळे आता आपण तयार केलेला केक कापून घेत आहे। तर अशा सोप्या पद्धतीने आपण गाजर केक तयार केलेला आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनही क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेमध्ये पोहोचत राहील। रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।